दिनांक 4 डिसेंबर रोजी फिर्यादी रितेश सुरेश पटवा राहणार पाथर्डी हे त्यांच्या सहकुटुंबासह दिनांक 4 डिसेंबरच्या मध्यरात्री पुणे ते पाथर्डी असे अहिल्यानगर मार्ग जात असताना त्यांना झोप येत असल्याने त्यांनी त्यांची इर्टिगा चारचाकी गाडी ही हॉटेल कन्हैयासमोर नगर पुणे रोड केडगाव अहिल्यानगर येथे उभी केली होती। त्या दरम्यान पहाटे 4च्या सुमारास 3 अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना झोपेतून उठवून गाडीचा दरवाजा उघडण्यास सांगून फिर्याद्याची आई व पत्नी यांच्या गळ्यातील सोन्याच्या 2 चेन त्यास पेंडल लावलेले असलेल्या दोन्ही मिळून अंदाजे 7.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने त्यांना मारहाण करून बळजबरीने चोरी करून नेल्या होत्या व सदर गुन्हा कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी दाखल केला। पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशाने सपोनी योगिता कोकाटे यांनी गुन्ह्याच्या तपासात गुन्हा घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक पुरावे गोपनीय बातमीदार यांच्या मार्फत आरोपी आकाश पांडुरंग शिंदे, महेश मणाजी शिंदे दोघे राहणार विळत पिंपरी यांना अटक केली, पण गुन्हा उघडकीस आल्याने दृष्टीने उपयुक्त माहिती मिळून आली नव्हती। परंतु आरोपी बोल्लेगाव येथील एक सराफ व्यावसायिक यांच्याशी गुन्हा घडल्यानंतर भेटले बाबत तांत्रिक पुराव्याच्या आधारे दिसून आल्याने त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी आकाश शिंदे याने एक सोन्याची चेन मोडली असल्याचे सांगितले। सराफ व्यावसायिक याने दिनांक 13 मार्च रोजी शासकीय पंचसक्षम त्याने मोड म्हणून स्वीकारलेल्या सोन्याची चेनची लगड केलेल्या अवस्थेत रक्कम 3,28,000 रुपये किमतीचे 4 तोळे वजनाची सोन्याची लडग तपास अधिकारी योगिता कोकाटे यांच्याकडे हजर केली आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे योगिता कोकाटे, योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सलीम शेख, संदीप पितळे, अक्षय कदम, अमोल गाडे, अमोल काजळे व दक्षिण विभाग मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांच्याशी केली। गुन्ह्याचा तपास लावल्याबद्दल आज पटवा दाम्पत्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये येऊल पोलिसांचा सत्कार करून त्यांना पेढे दिले। प्रतिनिधीसह महेश कांबळे, अहिल्यानगर। माझे नाव रितेश पटवा, मी स्वतः पाथर्डी येथील राहणारा असून दिनांक 4/12/2024 रोजी मी पुण्यामध्ये गेलो होतो व पुण्यावरून परतीच्या प्रवासाच्या वेळेस आम्ही मध्यरात्री कन्हैया हॉटेलसमोर थांबलो होतो। तर त्यावेळी माझ्याकडे इर्टिगा गाडी व माझ्या गाडीमध्ये माझी आई व पत्नी व माझा मुलगा असे आम्ही 4 जण गाडीमध्ये होतो। पण रात्रीच्या 4च्या सुमारास काही 3 अनोळखी इसमांनी आमच्या गाडीचा दरवाजा ठोठावला व आम्ही दार उघडले असता त्यांनी माझ्या आईच्या व माझ्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे 7 तोळे वजनाचे दागिने चोरीस गेले होते। तर त्या संबंधी मी पोलिसांकडे तक्रार केली असता तर पोलिसांनी तिथे लगेच घटनास्थळी पोहोचले। तर सदरील गुन्हा हा कोतवाली पोलीस स्टेशन येथे मान्य झालेला होता व त्यानंतर पोलिसांनी आम्हाला खूप काही मदत केली व ह्याच्यामध्ये भिंगारदिवे दादा तसेच आपले कोतवालीचे दराडे साहेब व योगिता कोकाटे मॅडम व इतर सर्व स्टाफ यांनी आम्हाला खूप काही मदत केली व या सुमारे 3 महिन्याच्या पिरियडमध्ये आम्हाला आमचे 7 तोळ्यामधील मिनिमम 4 तोळे एवढे सोने त्यांनी आम्हाला पूर्णपणे मिळवून दिले। त्याबद्दल मी स्वतः व माझे पूर्ण कुटुंब हे कोतवाली पोलीस स्टेशन व तेथील पूर्ण स्टाफ यांचे खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।